एकता महिला मंचच्या वतीने श्रीरामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी मुंशी आर तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने श्रीरामनवमीचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत आरती उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे व उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला। यावेळी मुंशियार येथे एकता महिला मंचच्या माध्यमातून पहिल्यांदा श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मुलींनी प्रभू श्रीराम यांची रांगोळीमधून प्रतिमा काढण्यात आली, त्यावरती दिवे लावण्यात आले। अतिशय सुंदरपणे अशी सजावट करत राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। त्यानंतर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये संगीत खुर्ची स्पर्धेमधून प्रथम क्रमांक तनुजा कुरुंद, द्वितीय क्रमांक गीता कुरुंद, तृतीय क्रमांक सीमा कुरुंद, लिंबू चमचा स्पर्धेमधून प्रथम क्रमांक राधा गोसावी, द्वितीय क्रमांक वैष्णवी कुरुंद, तृतीय क्रमांक अपेक्षा कुरुंद यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले वैराग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे यांनी रामनवमीनिमित्त एकता महिला मंचच्या माध्यमातून पहिल्यांदाच मुंशी आर या ग्रामीण भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये महिला व मुलींची उपस्थिती लक्षणीय आहे। एकता महिला मंचचे कार्य खूप स्तुत्य आहे, असे नेहमीच सामाजिक उपक्रम कार्यक्रम करावे असे प्रतिपादन त्यांनी केले। तसेच उपस्थित महिलांना व मुलींना बोलताना म्हणाले की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर कमी करावा। तसेच आपल्या आईवडिलांवरती, सासू-सासऱ्यांवरती प्रेम करा, आपली माणसे जपा, मोबाईलचा अतिवापर टाळा, मोबाईलचे व्यसन लागून घेऊ नका, मोबाईल गरजेपुरते वापरा असे आवाहन त्यांनी केले। तसेच यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना आर्थिक बचत कशी करायची या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वैराग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे, उपसरपंच संतोष कुरुंद, तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर, तसेच एकता महिला मंचच्या मुंशी आर येथील प्रमुख पुष्पा कुरुंद, सविता साठे, संगीता शिंदे, अमृता कुरुंद, प्रगती कुरुंद, सीमा कुरुंद, शर्मिला कुरुंद, राहीबाई साठे, गीता कुरुंद, लक्ष्मी कुरुंद इत्यादी सदस्य व गावातील महिला व मुली मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कुरुंद यांनी केले तर आभार पुष्पा कुरुंद यांनी मानले।